मागच्या व्हिडिओतील 3 उत्कृष्ट कमेंटचे नावं. पहिलं प्रमोद तलमले, दुसरं सुजल गोरडे आणि तिसरं आर्यन गोरडे. आणि मित्रांनो, तुम्हाला पण व्हिडिओमध्ये तुमचे नाव ऐकायचे असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि एक कॉमेंट, छोटंसं कॉमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव घेतले जाईल. तर मित्रांनो, आजचा एपिसोड बघा. नाही ना बा, तेवढ्या भावात नाही पटत ना बा आम्हाला. कसं आम्हालाच तर त्या भावात आला नाही, तुम्हाला कसं देणार आहे? आता महाग आहे, झालं सगळं, महागाई वाढली. जुना भाव थोडी आहे भाजी, पण आता नवीनचे भाव रेट वाढले आहे ना, महागाई वाढली. एवढ्या भावात नाही पुरत ना मला. 200 रुपये म्हटलं तुम्हाला कमी वाटून आले काय? 200 रुपये म्हटलं दिवसभर काम करा लागते ना वावरात, घाम घ्यायला लागते, तेव्हा कुठे 200 रुपये रोज भेटते आणि तुम्ही कमी म्हणून राहिले नासूकल्या डब्यासाठी. दे ना 100 लिहिलो, आम्ही 3 जण घेणार आहे नाही इथं. इच्छा येते तुम्हाला 300 रुपये भेटते ना कसे? इथंच तर मोठा पेच पडते. मनी डबल्यावर बा कमी भाव लावते म्हणून भांडेचा धंदा सुरू केला. आता भांडेवर का ते झालं ना काम, आता कुठं नाही. इथंच तर मोठा आहे मग. नाही ना मावशी, नाही ना. आम्हाला तेवढ्यात पुढं नाही ना. आम्हाला तिकून 100 रुपयाला आम्हाला चाला, 100 रुपये आम्हाला कमावणे लागन काय? जाऊ द्या बा, आता 150 रुपयात देऊन देतो. 3 जणी घेऊन घ्या 150 रुपयात. असं काही बोला बा तुम्ही. 150 रुपयात देऊन द्या, मग जाऊ द्या, देऊन द्या. आता आम्ही 3 जण घेणार आहे. आताच नगदी पेमेंट देऊन घ्या. मग काय पाहिजे, उधार आहे आणि हे ते देऊन द्या, मग देऊन द्या. अरे मग घ्या मागे आपण तर पुऱ्या गावातून चक्कर मारून आलो. तुले माहीत झाला आता. बुडे बाडे तुले म्हणते वाडा आहे म्हणून आपल्या गावाच्या मागं. मी विचारलं त्या अड्याने आबूजीले, वाडा आहे का? म्हटलं तर आहे म्हणे. तुले काय करा लागते म्हणे. मी म्हटलं असं विचारलं टाईमपास. कायले सांगतो कोणाले? मग चाल ना मग, तयारी लागणं आता. वाड्यात जाऊन पाहू आता. हो ना बे, तुले काय गडबडच मोठा करतो. थांब ना आता. सकाळचा आता अशा वेळेस गेलं कोणी ना, दिसलं बिसलं तर काय काय म्हणणं? कुठं चालली आणि काय गेले? नसल्या चौकाच्या करते ना आपल्या गावातले, माहीत नाही तुले? कशाच काय माहीत नाही तुले? 102 राहते ते. म्हणून म्हटलं आपण काय करू, रात्रीचे मस्त मध्यरात्री 12 वाजता तुही तयार राहायचो, मी तयार राहीन. तुले मिस कॉल देऊन देईन मी. आपण काय करू, रात्रीचा जो टॉर्चे बिरचे घेऊन मग करू आपण काम सुरू. कायच्या गोष्टी चालू व्हायला कायच्या? कुठं जाते म्हणते अर्ध्या रात्री? वाडा वाडा काही करून राहिली वाटते, असं ऐकू आलं त्या मायावी. जाऊन पाहा लागून समोर समोर काय म्हणते काय नाही, ऐका लागून गुच्छ. ओल्या झाबऱ्या तुझे बरोबर आहे. बरोबर आहे का? आपण आता अशा वेळेस गेलो तर मायबीन जुन्या वाड्यात असं गेलो अशा वेळेस काय करून राहिले मोठं असं म्हण ना. त्यापेक्षा आपण काय करू, रात्री 12 वाजता जाऊन या नकाशातली जागा बरोबर जिथं आहे जागा दाखवली तिथं जाऊ बरोबर. आणि मग आपल्याला माहीत पडते काय आहे काय नाही. तर खजान्याचा वय काय कायचा होय त्या नकाशा. अबे खजाना खजाना नको म्हणू ना. तुला देऊ का कान खाली? आई बिल्या तुला 1000 किंवा सांगून खजाना नको म्हणू. एखाद्यानं ऐकलं फायकलं येईन राजा बांधे माय बिन फालतू. तुला म्हटलं ना, आपला कोट कोणचा आहे? खजानाचा कोट कोणचा आहे? भूत. कोणा विचारले कुठं चालले तर खजाना शोधायला नाही, भूताला शोधायला चालू असं म्हणत आहे. अरे बापले, माय बिनीच्या हातात म्हणजे नकाशा म्हणजे खजानाचा आहे. तेच तर म्हटलं, कायच्या गोष्टी कायच्या करू राहिले हे? अर्ध्या रात्री कुठं जाते? माय वाडा आहे म्हणते. नाही मग जुन्या वाडा गावाच्या. मग आता थांब रे तू टकल्या हैवान, थांब रे तू, तुला 32 देतो, थांब तू. आणि मी जाऊन राहिलो मारते. त्या पोटात कोणची गोष्ट काही पचत नाही रे भाऊ. म्हणून म्हणून राहिलो काय वॉर्निंग देऊन राहिलो तुले याच्या. आता काही कोणाला सांगू नको हे. नाही तर देशील गाव भरल्या करून. खजाना फक्त आपल्या दोघांच्या हाती लागला पाहिजे, तुले आणि मले. खजाना जास्त असला तर अर्धा ते अर्धा माया. कोणाला याच्या पार्टनर घ्यायचं नाही अजून. सांगून राहिलो तुला मोठा असतात. आल्या का झाबऱ्या माया खजाना सापडा तर आणले का आपल्याला? तूच खजाना खजाना करून राहिला. मला सांगून राहिला खजाना नको म्हणून, भूत म्हणून. अबे आपल्याला सापडते, आपल्याला सापडणार आहे. कोणाला सापडणार आहे? आपल्या हाती नकाशा आहे आणि आपल्याला सापडणार. आल्या का झाबऱ्या माया खजाना सापडा तर आणले का आपल्याला? तूच खजाना खजाना करून राहिला. मला सांगून राहिला खजाना नको म्हणून, भूत म्हणून. अबे आपल्याला सापडते, आपल्याला सापडणार आहे. कोणाला सापडणार आहे? आपल्या हाती नकाशा आहे आणि आपल्याला सापडणार. कोणाला सापडणार आहे? नाही तुला सांगून राहिलो मी बरोबर. माझ्या घरी तर कोणी आहे नाही, तुझ्या घरी बुडा बिडा आहे म्हणून म्हणून राहिलो. माझ्या काय आबूजी आहे माहिती आहे, त्याला काय दिसत नाही रात्रीला.
मी चाललो येईन गुच्च्या दरवाजा बंद करून बाहेरूनच आणि चालय मी इकडे. तुला मिस कॉल देईन करून रात्रीचा. तू तयार राहायचं बरोबर. आपल्याला 12 वाजता बरोबर जायचं आहे तिथं. मी काय म्हणतो जाबरी आहे समजेन मला सगळं. आणि एक गोष्ट तू लक्षात ठेव, ह्या कागद निघे हरपला नाही पाहिजे नकाशा वगैरे. याच्यावर पुरा मेन खेळ आहे आपला. याच्याशी आपल्याला खजाना भेटो नाही तर नाही भेटणार. ह्या बराबर तू या घरी कपाटात नेत कुठतरी जाग्यात ठेवून देतो. ह्या रात्रीच्या वेळेत घेऊन येतो बरोबर. चला मग आता. आत्ता समजलं रे, आत्ता समजला पुरा खेळ. म्हणजे हे चालले खजाना आले. आता येईन, आता येईच्या मागं बरोबर जायला लागन आपल्याला. आता हे जाते म्हणते रात्री, आता आपल्याला इथं रात्रीच यावं लागन मायाबीन. आता काही जाऊ द्या, हे मोन्ने डबले गेले तुल्यात. आता मला तर वाटते पहिले आता याच्या मागं लागा लागन. पहिले बाचेले फोन करून द्यावं लागन का थांब जा म्हणून, तयारी करून ठेवा म्हणून. आणि याच्या मागं जावं लागन मायाबीन. आता येले भुसाले भेव दाखवून याच्यापासून नकाशा घेऊन येले हाकलून द्यावं लागन आणि आपल्याला नकाशा शोधायला लागन. बोला मामा काय म्हणता. बे आता काय करून राहिले म्हटलं तुम्ही? आता हल्ली काय करून राहिले? हल्ली म्हणजे आता माशा मारून आलो आम्ही. आता आमचं काय, आम्हाला कोणतं काम आहे. आता तुम्ही तिकडे गेल ना ते भांडे बिंडे विकायला होते सायकलला घेऊन. आता आम्ही तसं करतो म्हटलं. दोन अजून सायकलला घेऊन घेऊ म्हटलं भाड्यानं. तर तुम्ही नाही म्हणे भाडं जास्त पडतं म्हणे. आता बसलं बा आता माशा मारून. आता काय करून राहिलो. बेले काय हो, माशा नंतर मारणार राजा. अबे मले नाही काय इकडे आता ते मनी डबले जाऊ दे तिकडे भांड्यान फुंडे. तिकडे रडत देतो मी ते सायकल टाकून. मी काय म्हणतो ऐक माय पहिले, मला नाही का इकडे मोठा हात भेटला म्हटलं. इकडे मोठा हात मारायचा आहे आपल्याला. तर रात्रीचे 12 वाजता बरोबर तयार राहा तुम्ही. रात्री 12 वाजता काय मामा? आता येतो ना. आता सांग ना तुम्ही. रात्री घोतरीचे कामं केल्यापेक्षा इथं वाट्यात चाल ना आताच करू ना. कुठं हात मारायचा एवढं सांगा मला. अभिले का साबणे, मी काय म्हणलो ऐक ना गुच्चाप साबण तोंड्या. मी म्हणतो तसं कर गुच्चाप, मी येतो आता घरी. आपण तयारी करून ठेव काही असं बॉटला बिटला घेऊन घे पाण्याच्या. आपल्याला निघा रात्रीच्या 12 वाजता निघायचं आहे. इथं यायचं आहे आपल्याला ह्या गावात. इथं निघा खजाना आहे म्हणते, काहीतरी आहे म्हणते. काय राजू मामा काय हसा करणं राजा करून राहिले. खजाना राहायचे तरी का. कायले काही लावून राहिले. काही मागू नका पडू बा. घेणं ते फणी डाबले विका गुच्छा न्या घरी. काही मागू नका लागू खजाना देऊन फार जमा. स्वस्त मोठं आहे मग लेकायचं तर. अबे मी सांगतो तसं करणार का तुम्ही? अबे मी येतो ना मी येतो म्हटलं घरी. मग बराबर सांगतो मी काय कसं येतं. खजाना नाही आहे म्हणजे, अबे आहे ना खजाना. 2 पुट्टी काय मिळाल्या का मग ते. ते इथले ऐकलं ना गोष्टी. गावात खजाना आहे. मी येतो पहिलं घरी, मग तुम्हाला सविस्तर पुरी घटना सांगतो. बरं या बा या घरी. आता याचे यायला असं ना भोका काम. उन्हातून तानीत फिरायला लागून राहिले येले. कायचे आता येईल सुचते काम म्हणून नाही कसं हे नाटक करून नये खजानाचं. बरं या बा या घरी या मग. बोला मग मामा. आता म्हणणार तुम्ही फोनवर काय खजाना आहे काय कुठं आहे खजाना आहे म्हणणार तुम्ही. आता सांगा मग. अशी काही माझ्या डोक्यात बसलं नाही. आता सांगा. अबे लेको हो, तुम्हाला एक मस्त घटना सांगतो. मी पहिले गेलो गावात. गावातल्या बाईनं मग डबे बिबे घेतले. समोर गेलो राजा. समोर म्हटलं गावात जावं म्हटलं, अजून फेरफटका मारून यावं म्हटलं. घेतलं तर घेतलं कोण. अबे गेलो तर राजा 2 पुट्टी बसली होती. आणि त्याच्यातच माझ्या ब्रेक लागलं सायकलचा योगायोग. या पुट्टीच्या गोष्टी ऐकू आल्या ना मला पहिले खजानाच्या. त्याच्या हाती होता नकाशा. ते म्हणे खजाना असं तसं काहीतरी म्हणे. त्याईनं कोड नाही काय खजानाचा भूत ठेवला. खजाना नाही म्हणत ते खजानाली, भूत म्हणते भूत. मग आता मला असं समजल्यावर मग मी काय थांबतो. फणी डबले कायले वगात घराला विकतो. मग आलो. मग माझ्या दिमागात गेली. म्या म्हटलं यायच्या डोळ्या खजानाचा नकाशा. म्हणून होय तुम्हाला फोन केला म्या. आता इथं घरी आलो. असं होय मग तुम्ही. म्हणजे तुम्ही त्याले गोष्टी करताना पाहिलं. त्याच्या हातात नकाशा असा कागद सारखा दिसला नाही. पण तो नकाशाही असला पाहिजे. पण ते जाऊ द्या म्हटलं. पोट्टे कोणचे म्हटलं. नाव बी माहीत असं ना तुम्हाला. बे नावन फाव काय माहीत मले. मी काय त्याचा सोयरा होय काय. कायले काही लावून राहिले काय हो. मॅटासारखे बोलून राहिले. अबे मी काय म्हणतो आपल्याला नाही काय आता रात्रीचे 12 वाजता त्यानं प्लॅन केला आहे. मध्यरात्री आपल्याला जायचं आहे म्हणे.
आता आपण काय करू, आपल्याजवळ जुने पुराणे भूताचे कॉस्ट्युम नाही घ्या, घ्या साड्या फाल्या घालून पांढऱ्या पुंढऱ्या ब्लँकेट अंगावर ओढून घ्या, त्याला भेव दाखवू, नकाशा घेऊन घेऊ त्याचा आजचा आणि ते पळून जाते. आपण मग आपलाच नकाशा आणि आपलाच खजाना, ते कायले मग पार्टनरशिप पाहिजे त्याच्या, त्याला भेव दाखवू मस्त आणि त्याचा नकाशा घेऊन घेऊ. असं म्हणजे त्याच्याजवळचा नकाशा घेऊन आपल्याला शोधणं आहे, म्हणजे त्याला भेव दाखवून अकल नाही तिथून. त्यात काय मोठी गोष्ट आहे, आपलं भेव दाखवणं कामच आहे आणि पण नकाशा तो ना तो, नाही तर तुम्हाला काही ऐकू आलं असं. नाही ना राजा बाच्या, बिन तुला का मायावर यकीनच नाही करता राजा. अबे खरीच ना, मला ऐकू आलो म्हणूनच फोन राहिला ना. मला काय कुत्रं चावलं काय, बचायलो काय मी? आता आपल्याला हे मला बराबर आहे माहीत, त्यानं खजानाच म्हटलं आणि खजानाच म्हटलं आहे त्यानं. आपल्याला फक्त आता 12 वाजता तयारी करा आणि तिथं जाऊन ते भेव दाखवून आहे फक्त. बरं मामा, मग तुम्ही म्हणता तसंच करू. आता आपण रात्रीचा जाऊ. आता तोपर्यंत आम्ही तयारी करून टाकतो. ते मागं नाही की आपल्याजवळ होते नाही भूताचे कॉस्ट्युम, ते आता पाहतो. ते कोटी फोटीत आहे वाटते तिकडे कुठतरी दडपले आहे. मग ते काढतो आता मी, थोडंसं धुईदाय करतो, वाळून जाते तोपर्यंत उन्हात टाकल्यावर. तर चला मग आता आम्ही लागतो कामी आणि तुम्ही लागा. मी काय म्हणतो मामा, बिन राजू, आपण भेव दाखवायला राजू आपणच खसलो राजा. वाड्याचं नावच एवढं बेकार आहे, खतरनाक आहे बिलकुल, मुर्दा वाडा. बापा आले का बिन काही आहे राजा, चालणार राजा इथून वापस. मुर्दे आहे का रे बाबा, मुर्दे आहे का म्हटलं वाड्यात? चालना हो मामा, चालना इथून वापस. काय राज्य खजाना मागा लागता. बिन भेव तर मला लागूनच राहिलं ना. बिन तर पण आता येईल काय सांगावं, मी भिवून राहिलो म्हणून. येईल सांगितलं मी भिवून राहिलो तर मग हे वापसच जाते. बिन काही ना काही येईल आधार तर द्या लागन, नौका भिऊ म्हणून. अबे नाही ना बाच्या, मी अबे म्हटलं काही नाही, काही नाही म्हटलं. तुम्ही कोण बचायला हारकी बोलून राहिले म्हटलं? मला समजून राहिलं तुम्ही बचायला हारकी कोण बोलून राहिले? मायबीन लागलं का रे भूत बाबा तुमच्या माग? मायबीन राजा फालतू आला राजा इथं. मामा तुम्ही ठीक आहे ना? भूत बीत लागलाय मागं म्हटलं. हे त्या मायाबीन हे मॅडा दिसलं, माया मागं भूत लागलं होते. माया मागं काय भूत लागलं? अबे मॅडा, अबे रताळ तोंडी आले का? अबे माया मागं भूत लागलं असतं तुम्हाला खाल्लं नसतं आतापर्यंत. आतापर्यंत खाली आमंत्रण द्यायची वाट पाहिलं असतं लेखा. मायाबीन भाऊ सोडची हो, चाल ना लेखा. ते येईन फेन मायाबीन तर अजून बसा लागून बोंबलं त्या मायाबीन तर अजून पाळा खजान्यात अजून भाग. चाल ना गुच्चा रे झाबऱ्या, काय रे ते? हो झाबऱ्या, अबे हो झाबऱ्या, बी गेले काय झाला? हो झाबऱ्या, अबे काय होते? इकाला फुकाला टिका टिका गेला काला फुकाला का टिका टाक, इकाला फुका टाका टाका टिका. बी याच्या मग काय झालं रे बाबा? बी याच्या मग का भूत लागला रे बाबा? बी तर खास खाली पुरते बाबा, गेले काय जाऊ दे मस्त तिकडे. बी चला रे, मारत्या चाल लवकर, काही थांबण्यात मजा नाही रे बाबा. इकाला फिकाला टिका टिका टाका, इकाला फिकाला टिका टाका. महाबीन हे कोणती भाषा बोलून राहिलं? फ्रेंचची भाषा बोलून राहिला कोणती महाबीन कोणती वरे वा? इंग्लिश येत आपल्याला समजत नाही, काय होईन काय नाही. हिच्या मागं भूतच लागलं महाबीन. चला बा मारत्या इथं आपल्याला खसाल पुरटे बाबा. महाबी याच्यासाठी थांबायला पुरत नाही. अबे होय मारत्या, अबे कुठ चाला तू? अबे ये ना इकडे, मी असंच बोलून राहिला. ते भूतीन भेली पाहिजे ना आपल्यानं. मंत्र म्हणून राहिल मी, मंत्र. इकाला ठिकाला पुच्चा टका, काय होईन ते मंत्र होय म्हणून राहिल मी. अबे इकडे ना, तू काय पळून राहिला? काय बी टकल्या वानाच्या झॅबऱ्या, तोंड नाही चांगलं का? तोंड देवान चांगलं दिलं, बोलत तर चांगलाच आहे. महाबीन मंत्र कोणते होते? इकाला फुकाला काय बोलून राहिला त्या महाबीन तर. त्या बुड्यान कधी असे मंत्र म्हटले होते रताळ्या. चाल आता. आता हे काही जात नाही वाटते. आपण मागच्या दरवाज्यानं चाल तिकडे. महाबीन तर काही बोलतले का? तर म्हणजे आपल्याला आता मागच्या दरवाज्यानं जायला लागून आपल्याला खजाना शोधाले नाही. मग चाल मग मारतात, चाल. चाल बा चाल. माझ्या टकल्या तू काही समजत नाही, कधी बी इकाला फुकाला म्हणतो आणि कधी चाल म्हणतो खजाना शोधाली. माझा रताळ्या गजनी भाऊ सोडिया. चाल लोक चाल.
तर मित्रांनो हा एपिसोड इथपर्यंतच, कारण काही कारणास्तव काम असल्यामुळे आपण जास्त मोठा एपिसोड बनवू नाही शकलो. तर मित्रांनो हा एपिसोड इथपर्यंतच, आणि नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि एक छोटंसं कॉमेंट करा. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे नाव घेतले जाईल. तर मित्रांनो धन्यवाद.